मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पावसाचा मोठा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसला असून रेल्वे बस स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा संत गतीने सुरू असून हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये गेल्या काही तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते आणि रेल्वे महामार्गावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात चारही रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे। ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने संपूर्ण परिसर जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांचा वेग कमी केला आहे। परिणामी अनेक लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिरा धावत आहेत। काही ठिकाणी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ थांबावे लागत आहे। सकाळच्या वेळेत कामासाठी घराबाहेर पडलेल्या हजारो नोकरदार विद्यार्थी आणि व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला। अनेक प्रवाशांना दैनंदिन कामावर परिणाम झाला असून रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। प्रवाशांनी सोशल मीडियावर रेल्वे उशिराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। काही ठिकाणी लोकल गाड्यांमध्ये मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि उपनगरामध्ये पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। रेल्वे प्रशासनाने ट्रॅकवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप आणि कर्मचारी तैनात केले आहेत। परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाणी ओसरल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत।